दुर्लक्ष करा. मी सांगतो दुर्लक्ष करा. आपण कशी ती म्हण आहे, कुत्रा भुंकायला लागलं त्याला बिस्किट टाकून पुढे होतो. त्या टाइप मधली गंमत आहे. तुम्ही ॲक्शनच घेत नाही ना त्याच्या जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पाण्याची डेप्थ किती आहे, त्याची खोली किती आहे, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज तुम्हाला आहे ना आपला ब्लॉगिंगचा जो मी दिवसभरातून माझा काही आयुष्य तुम्हाला एकदम 7 ते 8 मिनिटात दाखवतो. तो काही आज ब्लॉग नाहीये. आज थोडा ब्लॉग वेगळा आहे. मला जरा एक मेल आलता, त्याच्याविषयी मला थोडं बोलायचं आहे आणि आय थिंक ते खूप गरजेचं आहे. पटकन डिसिजन वगैरे घेणारे नसतात. ठीक आहे. तर एक मेल असा होता की त्यात विचारलं होतं की सर तुम्ही ब्लॉगिंग कसं स्टार्ट केलं, कसा व्हिडिओ बनवला पाहिजे. ठीक आहे. तर असं सगळं होतं. तर चला सुरुवात करूया. आपल्या त्या विषयाला हात घालू की व्हिडिओ कसा बनवायचा. नवीन जे कॉन्टेंट क्रिएटर येतात त्यांच्यासाठी काय महत्त्वाच्या टिप्स आहे किंवा त्यांनी काय लक्षात घेऊन व्हिडिओ बनवले पाहिजे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या खूप म्हणजे तुम्हाला जर इन फ्युचर किंवा उद्यापासून आजपासून तुम्ही असं रोज विचार करताय की मला ब्लॉगिंग स्टार्ट करायचंय, ब्लॉगिंग मला आता करायचंच आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, नक्की आवडेल. तर सुरुवात करू. मी 3-4 गोष्टी सांगणार आहे, पण खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप तुमच्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे. ज्यांना पण कंटेंट क्रिएशन स्टार्ट करायचंय. तर आपला मराठी मुलांचा बेसिक प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? लँग्वेज. त्यांना ते कन्फ्यूज असतात की मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट करू, हिंदीमध्ये करू का मराठीत करू? कारण मराठी ऑडियन्स कमी आहे आणि जास्त व्हायरल जात नाही. हिंदीमध्ये बनवलं तर हिंदी थोडी आपली कुठेतरी एखादे 2 शब्द इकडे-तिकडे जातात. मग परत तो व्हिडिओ पूर्ण खराब होतो. तर याच्यात मी सांगतो तुम्हाला, तुमचं ज्या भाषेवर जास्त प्रभुत्व आहे ना, आता माझं मराठीवर जास्त प्रभुत्व आहे. मी बालपणापासून आपली मराठी माध्यमातून शिकलेले पोरं, त्याच्यामुळे मराठीवर आपलं चांगलं प्रभुत्व आहे. त्यामुळे मी मराठीमध्येच व्हिडिओ बनवतोय. कोणी मला मला खूप सारं सजेशन केलं, की तू हिंदीत व्हिडिओ बनवले पाहिजे. कारण तो बेस ती लोकं तुला भेटतील, तेवढे व्हिडिओ तुझे व्हायरल जातील. म्हणलं नाही, मला माझा कंटेंट मराठीमधूनच ठेवायचा आहे. तर तुम्ही तुमचं लँग्वेज चूज करू शकता. ठीक आहे, मराठीत बनवायचं का हिंदीत बनवायचं. त्याच्यानंतर पहिला सगळ्यात मेन गोष्ट आहे, की बाबा स्टार्ट. मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट कुठून करू? खूप सारे टॉपिक्स आहे. एज्युकेशन रिलेटेड, त्यानंतर सोशल, त्यानंतर पॉलिटिक्स, त्याच्यानंतर तुम्ही असं मूव्ही बघताय किंवा त्याचा तुम्ही रेफरन्स देऊ शकता किंवा त्याचा रिव्ह्यू देऊ शकता. एखादं आयटम्स आहे त्याचे रिव्ह्यू देऊ शकता किंवा तुमचा एक फूड ब्लॉगिंगचा चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही मोठे-मोठे हॉटेल्स एक्सप्लोर करताय, छोटे-छोटे हॉटेल्स एक्सप्लोर करताय, त्याचे रिव्ह्यू देताय. तर ॲज पर युअर चॉईस तुम्ही तुमचे ब्लॉगिंगचं जे काही तुम्हाला कंटेंट क्रिएशनमध्ये करायचंय ते करू शकता. आता फॉर एक्झाम्पल सौरभ जोशी आहे. खूप मोठा कंटेंट क्रिएटर आहे. पण आपल्याला त्याचं सक्सेस दिसतं. पण त्यांनी कुठून सुरुवात केली आहे? कोरोनाच्या आधीचा काळ बघा. 2017 पासून त्यांनी आय थिंक माझा तो आहे ना आयडॉल आहे. मी त्याचेच ब्लॉग आणि ब्लॉग कोणाचे कॉपी पेस्ट करू नका. कॉपी करा पण पेस्ट करू नका. कॉपी करून त्यातून शिका की तो कसं ते त्याची बाजू मांडतो किंवा त्याचं ब्लॉगचं एडिटिंग कसं आहे हे सगळं शिका आणि त्यानुसार आपल्या भाषेत, आपल्या लँग्वेजमध्ये, आपल्या आपल्या मूड्समध्ये किंवा आपल्या आपण काय म्हणू शकतो, आपल्या वेने ते व्हिडिओज बनवा. ठीक आहे. तर हे सगळं झालं. स्टार्ट करायचं. ठीक आहे. काय स्टार्ट करायचं? कोणता सब्जेक्ट घेतला पाहिजे? त्यानंतर येतो पहिला व्हिडिओ इंट्रोडक्शन. आणि हां, हे व्हिडिओ बनवण्याच्या आधी तुम्ही ना कधीही कोणताही चॅनल चालू करा किंवा कोणताही कंटेंट क्रिएटर जो पण असेल, त्याने पहिला व्हिडिओ बनवला पाहिजे इंट्रोडक्शन. भले तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर 0 असू द्या, 1 असू द्या, 2 असू द्या. तुम्ही पहिल्यांदा इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवला पाहिजे. कारण तुम्ही काय आहे? कोण आहे? तुम्ही हा व्हिडिओ का बनवताय? काय ही जर्नी तुम्ही स्टार्ट केली आणि यातून तुमचं काय मोटिव्ह आहे? हे जर पुढच्या माणसाला कळलं, तर तो तुम्हाला फॉलो करेल किंवा तो तुमचे पुढचे पार्ट्स बघेल किंवा जे काही सो कॉल्ड अल्गोरिदम आहे, ते तुमचे ब्लॉग्स त्याच्यापर्यंत पोहोचवतील. ठीक आहे. फर्स्ट व्हिडिओ इज इंट्रोडक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर येतं इंट्रोडक्शन पार्ट झाला. त्याच्यानंतर सगळं येतं तुमचं मग एडिटिंग, क्लिपिंग, त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही थंबनेल वापरायचे आहेत किंवा डिस्क्रिप्शन, ब्लॉग डिस्क्रिप्शन. फॉर एक्झाम्पल मला ब्लॉगिंग करायला आवडतं कारण सौरभ जोशी माझं आयडॉल आहे आणि त्याचे ब्लॉग्स बघूनच मी हे प्रेरित झालोय की ब्लॉगिंग करायला. मला कॅमेरासमोर बोलायला खूप आवडायचं पहिल्यांदा, पण मी जरा सोशल अँक्झायटीमध्ये अडकलो होतो.
पण आता ऑप्शन नाहीये म्हणून मी स्वतःला प्रिपेअर केले आणि काय लोक नावं ठेवणारच आहे. तुम्ही काहीही करा, काहीही बनवा, काही फरक पडत नाही. तुम्ही जरी चांगलं काम केलं तरी लोक तुम्हाला बोलणार आहे. आता मी गावाकडे गेलतो 2-3 दिवसासाठी, तर मी कॅमेरा स्टार्ट करून बोलायचो. काय म्हणतात येडं पोरगं आहे, काय कामात शेती-बितीत मदत करायची, बापाला ते ब्लॉगिंग करत बसले, कॅमेऱ्यासमोर बोलत बसले. दुर्लक्ष करा. मी सांगतो दुर्लक्ष करा. आपण कशी ती म्हण आहे, कुत्रा भुंकायला लागलं त्याला बिस्किट टाकून पुढं होतो. त्या टाईपमधली गंमत ही. तर लोकांकडे दुर्लक्ष करायचं ना आपलं काम आहे ना चालू ठेवायचं. तर आपण कुठे आलतो इंट्रोडक्शन व्हिडिओ झाला, की त्याच्यानंतर तुम्ही ना काही विचार करू नका, की माझे सबस्क्रायबर्स वाढत नाहीये. माझा जो मॉनिटायझेशन आपला आपला जो चॅनल आहे YouTube चॅनल तो मॉनिटायझेशन होण्यासाठी किती वेळ लागेल मग, किती वर्ष जातील, किती आवर्स कंप्लीट लागतात. त्याच्यानंतर त्याचं क्रायटेरिया काय आहे, कशाचाच विचार करू नका. तुमचं बेस्ट द्या. तुमचं बेस्ट द्या. प्रॉपर एडिटिंग करा. तुमचा कंटेंटचा सब्जेक्ट आधी चूज करा, की तुम्हाला कशावर व्हिडिओ बनवायचे ते. हे जर तुम्ही केलं ना, तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही तुमचं चॅनल ग्रो ग्रो होण्यापासून. ठीक आहे. आणि तिसरा पॉइंट येतो. पहिला झाला इंट्रोडक्शन. दुसरा तुम्हाला कशात आवड आहे, तो टॉपिक चूज करा. त्याच्यावर तुमचे व्हिडिओज बनवा. हे झाला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट आहे ना, हे जे लोक कमेंट्स करतात ना, की तुम्हाला सजेस्ट करतात, की तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. कमेंट्स वाचा. मी सांगतो तुम्हाला कमेंट्स वाचा. तुम्हाला कमेंट्समधूनच पुढचे व्हिडिओचे टॉपिक्स मिळून जातील. तुम्ही म्हणता ना मला टॉपिक्सच नाही, आज मी कशावर व्हिडिओ बनवू, आज काय आहे, मी रोज उठून तेच सांगते. मॉर्निंगला हे केलं, मॉर्निंगला ते केलं. आपल्या दिवसात काही फरक होणार नाहीये. दिवस तोच आहे. आपण आपली कामं पण तीच करणार आहे. काय रोज उठून आपण वेगळं कुठं काय काय जाणार नाही, काही करणार नाहीये. ठीक आहे. फक्त तुमची दाखवायची पद्धत, की मी आज काय केलं. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये पण नवल असतं. शिट! आईने मला आज मारलं. असं आपण बनवू शकतो ना. किंवा अरे यार! माझ्या भावाने हे भांडं तोडलं. सगळ्यांच्या घरी ते होतं. सगळेजण म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो मी माझ्या ब्लॉगिंगच्या रिलेटेड मी जे डेली ब्लॉगिंग करतो ना, त्याच्या रिलेटेड सांगतोय. तर असे तुम्ही छोटे-छोटे टॉपिक्स तुम्हाला पिकअप करता आले पाहिजे. त्यासाठी ना प्रेझेन्स ऑफ माइंड खूप लागतं. ज्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड खतरनाक असेल ना, तो भाई त्याला असं छोट्या-छोट्या गोष्टी सेन्स ऑफ ह्युमर लगेच कळतो आणि तो त्या वेनी थिंक करू शकतो. तर हे झालं इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर झालं टॉपिक चूज कोणता करायचा. त्याच्यानंतर झालं कमेंट्स वाचायच्या. कमेंट्समधून तुम्हाला नवीन-नवीन जे तुमचे ऑडियन्स आहे ते सजेस्ट करत असतं, की तुम्ही असं बनवलं पाहिजे व्हिडिओ, तसं बनवलं पाहिजे, ह्या विषय घ्या, तो विषय घ्या. त्यानुसार पण आपल्याला व्हिडिओ बनवता येतात. आणि लास्ट बट नॉट लिस्ट या सगळ्या व्हिडिओचा कोर म्हणजे ॲक्शन. भाई तुम्ही ॲक्शन घ्या. तुम्ही ॲक्शन नाही घेतली, तुम्ही जोपर्यंत ॲक्शन घेणार नाही तोपर्यंत काही नाही होणार. सगळ्या या गोष्टी ना कचरा आहे. म्हणजे ब्लॉगिंग, कंटेंट, क्रिएशन. फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्हाला आहे ना जर बॉडी बनवायची आहे, फिट राहायचंय, पण तुम्ही रोज उठून रोज झोपताना अलार्म लावताय, की मला 6 वाजता उठायचंय. पण तुम्ही झोपताय 6:30, 7 पर्यंत. अरे जाऊ दे, आता उद्या बघू, परवा बघू. होणार नाही. होऊच शकत नाही. कारण तुम्ही ॲक्शनच घेत नाही ना त्याच्या. जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला पाण्याची डेप्थ किती आहे, त्याची खोली किती आहे, हे तुम्हाला कधीच कळणार नाही. आणि पाण्यात उतरल्याशिवाय तुम्ही पोहणार कसं काय? त्यासाठी म्हणतोय ॲक्शन घ्या. कोणतीही गोष्ट करायची ना त्यासाठी ॲक्शन घ्या. भले कंटेंट क्रिएशन चालू करा, जिम करायची, योगा करायची, अभ्यास करायचा आहे, गव्हर्नमेंटचं प्रिपरेशन करायचंय. पण रोज उठून आपण तेच म्हणतोय तर त्याचा फायदा नाही ना. त्यामुळे ह्या सगळ्या व्हिडिओचा कोणता व्हिडिओ बनवायचा, कशावर बनवायचा हे सगळं सोडून द्या. जस्ट मला आहे ना कॅमेरासमोर 1 मिनिटं या 2 मिनिटं आहे ना बोलायचंय आणि व्हिडिओ पोस्ट करायचा आहे. माझा इंट्रोडक्टिव्ह व्हिडिओ ऑन माय फर्स्ट YouTube चॅनल, माय फर्स्ट Instagram चॅनल, जे काय असेल ते ॲक्शन. बस भाई ॲक्शन घ्या. जर तुम्हाला आपला आजचा व्लॉग किंवा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चांगला वाटला असेल, तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सजेस्ट करू शकता नवीन-नवीन टॉपिक्स. त्यानुसार मी आपले नवीन-नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. आणि येस, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.